नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी आयुर्वेदालयाच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये मी डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे सायटिका किंवा कंबरदुखी किंवा पाठीचा त्रास। मित्रांनो, सायटिका, कंबरदुखी, पाठीचा त्रास आजच्या धावपळीच्या युगामध्ये आणि जगामध्ये खूप कॉमन झालेला आहे। खूप साऱ्या व्यक्तींना असा त्रास होत आहे। सकाळी उठल्यानंतर कंबर आखडून येत आहे आणि दिवसभर कंबर दुखत आहे किंवा दोन्ही पायामध्ये मुंग्या मारत आहे, दोन्ही पायामध्ये जळजळ होत आहे, अशी लक्षणं खूप लोकांना दिसत आहेत। आणि या लक्षणांचं निर्माण होण्याची कारणं काय आहेत की जास्त वेळ बसून राहणं किंवा चुकीचं पोश्चरमध्ये बसणं, वजन उचलताना पाठीवर ताण देणं किंवा तुमची जी दोन मणक्यांच्या मधली जी डिस्क असते, ज्याला इंटरव्हर्टिबल डिस्क म्हणतो, या डिस्कचा प्रॉब्लेम निर्माण होणे किंवा त्या डिस्कला सूज येणे किंवा त्या डिस्कनं आपली जागा सोडून आतल्या साईडला सरकणे, असा या कारणांमुळे हा आजार होतो। यामध्ये मुख्यत्वे सकाळी उठल्यामध्ये कंबर ही आखडून येते, म्हणजे जे झोपलेली पोझिशन असते या पोझिशनमधून उठताना पेशंटला किंवा रुग्णाला, त्या व्यक्तीला हालचाल करता येत नाही। एक 10-15 मिनिटं झाली की त्यानंतर हालचाल करता येते। काही लोकांना जे हे यूट्यूब व्हिडिओ बघत आहेत त्यांना हा आजार किंवा आपल्याला आहे असं जाणवेल सुद्धाही। तर आज आपण असा व्हिडिओ बघणार आहोत, एक शेतकरी कुटुंबातला व्यक्ती, एक शेतकरी कुटुंबातला मुलगा जो आपल्या पूर्ण कामावरून आपल्या घराचं पोट भरण्याचं, उदरनिर्वाहाचं काम करत होता, ज्याला हा सायटिका आजार झाला। त्यामध्ये त्याचं MRI स्कॅन करण्यात आलं, त्यानंतर त्याला ट्रीटमेंट देण्यात आली, पण ट्रीटमेंट दिल्यानंतरही त्याला काहीही बरं वाटलेलं नाही आहे। शेवटी तो इतरांच्या ओळखीनं किंवा आमच्या पेशंटच्या सांगण्याच्यामुळं तो आमच्या हॉस्पिटलमध्ये आला, श्री स्वामी आयुर्वेदालय गडिंग्लज येथे आला आणि त्यानं इथं आम्ही त्याची पूर्णपणे हे केलं, तपासणी केली। तपासणी केल्यानंतर त्याची आम्ही ट्रीटमेंट शेड्यूल ठरवून दिलं आणि ट्रीटमेंट शेड्यूल 10 दिवसाचं शेड्यूल ठरवून दिल्यानंतर यामध्ये त्याचं मसाज, कटिबस्ती, स्टीम, अनुवासन बस्ती अशा वेगवेगळ्या प्रोसिजर पार पाडण्यात आल्या। त्यामध्ये एका दिवशी, त्या प्रोसिजरच्या एका दिवशीमध्ये आपण त्याला अग्निकर्मही केलं आणि त्यानंतर तो व्यक्ती यातून बरा झालेला आहे आणि त्या व्यक्तीचं मनोगत आपण आता बघू। नमस्कार, माझं नाव राजीव गुरुळकर, मी कानूरचा रहिवासी, चंदगड तालुका। मला कमरेमध्ये पेन होता, म्हणजे कंबर दुखत होती। मी सायटिकाचं म्हणजे यांनी मला ट्रीटमेंट केली बेळगावमध्ये मकंदर डॉक्टरांनी, पण ते सक्सेस नाही झाली। त्याच्यानंतर मला कानूरचे आमचे सरकार धैर्यसिंग सांगून बसले आणि मला कोळी सरांचा ॲड्रेस दिला, श्री स्वामी आयुर्वेदालय म्हणून। मी तिथं आलो, तिथं येऊन पंचकर्म करून घेतलं। त्याच्यानंतर मला बरं वाटलं। मी आता पहिल्यासारखा धडधाकट आहे, मी ट्रॅक्टर चालवतो, मी वाहनं चालवतो मोठी, मला काही एक म्हणजे हे पडत नाही। त्यांच्या पंचकर्मामुळं किंवा त्यांच्या ट्रीटमेंटमुळं मी बरा झालो आहे आज। बघताय मित्रांनो की त्याच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे की त्या कमरेच्या दुखण्यामुळं तो वाकडा चालत होता, वाकडा चालण्याचं त्याचं आता कंप्लीट बंद झालेलं आहे, तो आता सरळ चालतो आहे आणि तो पहिला काहीच काम करू शकत नव्हता। शेतातली असू दे किंवा ट्रॅक्टर चालवणं असू दे, कुठलंही काम तो करू शकत नव्हता। पण आजच्या घडीला अशी स्थिती आहे की तो ट्रॅक्टरही चालवतो, त्या शेतामध्ये नांगरणीचं कामही करतो आणि आपल्या कुटुंबाचं, उदरनिर्वाहाचं किंवा पोट भरण्याचं कामही तो व्यवस्थितरित्या पार पडतोय। म्हणजे कौटुंबिक जबाबदारी जी आहे त्याची तो आता पार पाडत आहे मित्रांनो। त्यामुळे लक्षात ठेवा की हा सायटिका असू दे किंवा कंबरदुखीचा त्रास असू दे किंवा दोन्ही पायामध्ये दुखणं असू दे, मुंग्या मारणे असू दे, हे आयुर्वेदानं कमी करता येतं मित्रांनो। आणि मला असं वाटतं की तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ओळखलाच असेल तो आता किती खुश आहे। धन्यवाद मित्रांनो। आजचा व्हिडिओ होता आपला रुग्णाचं मनोगत जे आहे त्याच्या संदर्भात एक्सप्लेन करणारं। मी आहे डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी, श्री स्वामी आयुर्वेदालय गडिंग्लज, याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी